महादेव, जय श्रीराम, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, मराठी माणसाच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो। असाच ब्लॉग कंटिन्यू करा। तर चला आजपासून होतो आजचा ब्लॉग पूर्ण येतोय। पाहू शकता शिवनगरी धारा की भूमी। तर मित्रांनो, श्रीनगर मध्ये आपण थोड्याच वेळात पोहोचतोय मित्रांनो। तर श्रीनगर इथून फक्त 5 किलोमीटर राहिलेलं आहे, तर थोड्याच वेळात आपण पोहोचतोय। चला मग आता आपण चाललो होतो धारादेवीला। श्रीनगरमध्ये आल्यानंतर आपल्याला एक सायकल यात्रेकरी भेटलेले, तर ते पोपट संघच घेऊन चालले। तर चला आता त्यांची थोड़ी माहिती घेऊ। भैया थोड़ा माहिती दे दो। मेरा नाम राकेश, मैं यात्रा 4 धाम 12 ज्योतिर्लिंग पंचकेदारनाथ हो गया। अभी ये उत्तराखंड का 4 धाम 12 ज्योतिर्लिंग करने जा रहे हैं। ठीक है भैया के संग पोपट भी है। देखो मेरे साथ पोपट है जो कि मिट्टू इसका नाम है। ये देखो मिट्टू, कभी कभी मैं ढक के रखता हूँ, कभी मिट्टू हूँ। ए मिट्टू बघा पोपट पण संग घेऊन फिरतोय भैया। आपशा आहे, तर आपशाला आपण आता पाणी भरलंय बॉटल भरून, एकदम गार पाणी चिड मध्ये। हंस हे बघा 4 आहेत, किती भारी आहेत बघा मित्रांनो। येथे बघा छोटस गाव आहे या ठिकाणी। आपण आता पुलावर आहे, तर पुलावरून आता त्या साईडला जायचं आपल्याला। तर आपली रामपेरी धोब आहे, तर इकडं खाली पुलाचं काम चालू आहे, पाहू शकता ब्रिजचं। तर आपल्याला जायचं ह्या ठिकाणी इकडे चढावर। तर आता दे धक्का करत जावं लागणार आहे वर। तर चला मग आता निघू आपली रामपेरी घेऊन पुढं। मग कसं आहे, चला मग आता मित्रांनो पाहू शकता धारादेवी मंदिर। तर आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो, जे थोडंच राहिलंय। तर थोड्याच वेळात आपण मंदिरापाशी पोहोचतोय खाली। तर खालून एक रस्ता होता, तर आपल्याला पुन्हा वर यावं लागलं असतं। ते बघा ते पोतर गाडी जात आहे आणि त्याच्या तिथून वर जाता येतं। तर मंदिरापोतर होता, आता आपल्याला त्या साईडनं जे लाल दिसतं ना, ते जण आपल्याला खाली उतरायचं असं, तर मंदिराकडे जायचंय। तर चला लवकरच आता मंदिराकडे जाऊ। मित्रांनो पाहू शकता जय मा धारादेवी। तर आपण आता धारादेवी मंदिरापाशी आलेलो आहे, तर चला आता आतमध्ये जाऊ। तर आपण आता प्रसाद घेतलेला आहे, तर चला मग लवकरात तुम्हाला दर्शन करायचंय खाली। चला 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 पळा 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 लवकर पळा। जय श्रीराम, जय माता दी। मित्रांनो पाहू शकता आता आपण आलो धारादेवी मार्केट मध्ये। तर पाहू शकता पूर्ण याच्या प्रसादाच्या दुकान आहेत मित्रांनो। तर लवकरच खाली जातोय आपण। तर बघा प्रसाद पण घेतलेला आहे आपण। तर धारामती देवीचं दर्शन आता आपण आलेलो आहे मेन गेट पाशी। तर चला आता आतमध्ये जाणार आहे आपण। तर चला आता जाऊ आतमध्ये। जय धारा देवी माता की जय हो, जय बद्रीनाथ, जय केदार। तर चला मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात मंदिरामध्ये प्रवेश करतोय। तर चला हे बघा, हे आपले अलकनंदा नदी आहे। तर अलकनंदाच्या मधोमध मंदिर आहे मित्रांनो, धारादेवी मंदिर। तर आपण थोड्याच वेळामध्ये मंदिरामध्ये जाणार आहे। तर मंदिरामध्ये फोटो काढण्यास सक्त मना आहे। तर चला बघू काय होतंय काय नाही। तर चला मग। तर मित्रांनो पाहू शकता आपण आता मेन दरवाजापाशी आलेलो आहे आतमध्ये मंदिरामध्ये जाण्यासाठी। तर चला। तर मित्रांनो पाहू शकता अलकनंदा नदी आहे, हे बघा आता मोबाईल मध्ये। आपण आलोय आता झुला पूलवर। तर इथून एकदम भारी धारादेवी माताचं मंदिर दिसतंय, तर तुम्हाला पण दाखवतो। त्याच्या अगोदर अलकनंदा नदी बघून घ्या, आणि आता झुला पूल पुन्हा एकदा बघा, आणि त्याच्यानंतर आपलं धारादेवी मंदिर बघा मित्रांनो। तर आता आपण धारादेवी मंदिरामध्ये दर्शन करून आता झुला पूलवर आलेलो आहे। तर पाहू शकता मित्रांनो हे बघा एकदम सुंदर, एकदम छान वाटलं मित्रांनो मंदिरामध्ये गेल्यावर नंतर। तर असं वाटतंय की पुन्हा 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 मंदिरामध्ये जावं। तर चला आज आता दर्शन घेतलंय, तर आज बघू आता काय। आता किती वाजले, आता वाजलेत 5। तर आजचा मुक्काम आपला शक्यतो इथंच होईल। बघू आता इथं कुठं मुक्कामाची व्यवस्था होती का नाही। जर झाली तर इथंच थांबू, नाही झाली तर पुढे निघू। तर चला जय श्रीराम,
हर हर महादेव, रामकृष्ण हरी. पाहू शकता बजरंगबली महाराज. तर आपल्याला आज दर्शन झाले आणि या ठिकाणी धरामाता देवी मंदिर आहे आणि या ठिकाणी आपले बजरंगबली. तर आज माताचं पण दर्शन झालं, बजरंगबलीचं पण दर्शन झालेलं आहे. हा बघा. जय माताजी. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो श्रीनगरच्या जवळजवळ 15 किलोमीटर माग होतो. चढ उतार रस्ता होता. तर सायकल लोटत चालत आपण आलेलो आहे आता धारादेवी मंदिरामध्ये. श्रीनगरच्या पुढे एक 10 किलोमीटर आहे. तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर आता मंदिरामध्ये दर्शन पण झालेलं आहे आपलं. तर आता चला म्हणलं आता तुम्हाला सर्वांना एकदा दर्शन देऊ. तर चला तुम्ही सर्वांनी एकदा दर्शन करून घ्या धारा माता मंदिर. तर मित्रांनो, या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. 2013 मध्ये जी केदारनाथ मध्ये आपदा आली होती ना, तेव्हा ह्या मंदिरामध्ये माताची मूर्ती काढण्यामध्ये आली होती. तर तेव्हा आपदा आली होती. त्याच्यानंतर सरकारने मोठं मंदिर बनवलं आणि त्या ठिकाणी मूर्ती स्थापित केली. तर खाली पाहू शकता, पहिलं खाली मंदिर होतं. तर आता वर बांधून दुसरं नवीन मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो. तर आपण त्या साईडनं आलो होतो असं. तर आपले रामपेरीन ते सर्व वर लावलेलं आहे. तर चला आता आपण निघतोय पुढं केदारनाथ, बद्रीनाथ, पंचकेदार करण्यासाठी. तर अगोदर आपण बद्रीनाथला जाणार आहे, मग त्याच्यानंतर केदारनाथला येणार आहे. तर दिवाळीच्या टायमाला आपण केदारनाथ मध्ये राहू. तर याच्यामध्ये काही बदल झाला रूट मध्ये तर तुम्हाला नक्कीच सांगू. तर चला. कसं मराठी माणूस म्हणत का तसं हॅशटॅग टोपीवाला. भैरव महाराज मंदिर आहे. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या एकदा.